आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनम् मायापूतन जीवितापहरणम् गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननम् कुन्तीतनूजावनम् एतत् भागवतम् पुराणकथितम् श्रीकृष्णलीलामृतम्। आजचा आपला 5वा दिवस आणि आपण काल कपिलगीतेला प्रारंभ केला. कपिलगीता अर्थात सांख्यदर्शन. आणि हे सांख्यदर्शन म्हणजे काय तर कपिल मुनींनी त्यांच्या मातापित्यांना केलेला संबोध. त्यातला काही भाग हा पिता कर्दम ऋषी यांना सांगितला आणि बहुतांश भाग हा माता देवाहुतीला सांगितला. आपण काल त्याच्या समारोपाच्या अध्यायापर्यंत आलेलो होतो. आपण थोडक्यात तो भाग पुन्हा एकदा बघूया की जेव्हा कर्दम आणि देवाहुती यांनी कपिल मुनींना जन्म दिला त्याच वेळेला देवाहुतींनी ऋषी कर्दमांना आठवण करून दिली की तुम्ही ह्या संसारातून विरक्त होण्याचं ठरवलेलं होतं, तर तुम्ही आता वनगमनासाठी प्रस्थान करू शकता. मी तुमच्या अध्यात्माच्या मार्गामध्ये आड येणार नाही. ऋषी कर्दम तर निघाले, पण पुन्हा एकदा मायेचा पगडा जड झाला आणि त्यांना चिंता पडली ती त्यांच्या 9 मुलींची. कपिल मुनी म्हणतात की कशाला चिंता वाहता, ज्यांनी गीतेमध्ये वचन दिलंय योगक्षेमं वहाम्यहम, तो त्यांची चिंता वाहिली. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही तुमची चिंता वाहा, तुम्ही तुमचा विचार करा. आणि तुमचा विचार म्हणजे काय करा तर आधी आत्मस्वरूपाचा विचार करा. दैहिक भावाच्या पलीकडे जाऊन जे स्वतःचं आत्मस्वरूप आहे त्याला जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर हा असा प्रयत्न तुम्ही केलात तर तुम्ही निश्चित आत्मस्वरूपातल्या भगवंत रूपाला जाणू शकाल. कर्दम ऋषी तर तिथून निघाले, त्यांनी वनगमन केलं. माता देवाहुती पुढे काही वर्ष प्रपंचामध्ये राहिल्या आणि एक दिवशी थकून कपिल मुनींपाशी आल्या आणि त्यांना विचारत्या झाल्या की हे मुनिवर, ह्या इंद्रियांना मी कुठवर भोग पुरवत राहू, मी कंटाळले. या इंद्रियांना विषय पुरवून मी थकले, हे कुठपर्यंत चालू राहणार? ह्या सगळ्यातून अंतिम आनंद मला कधी मिळणार? कारण इतके भोग पुरवूनही मला शाश्वत आनंदाची प्राप्ती झालेली नाही. सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही जे आत्मस्वरूप जाणून घ्या म्हणता, ते जाणून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि त्या सगळ्यावरती कपिल मुनींचं उत्तर होतं की माते आधी भगवंत जाणून घे. इंद्रियांना भोग पुरवू नकोस, इंद्रियांचा त्याग कर, ध्यान कर. ध्यानात तुला तुझं आत्मस्वरूप सापडेल आणि त्या आत्मरूपामध्येच दडलेला परब्रह्म परमात्मा तुला मिळेल. इथपर्यंत ठीक आहे. ध्यान कसं करायचं? आता मातेचा पुढचा प्रश्न, ध्यान कसं करायचं? कारण ध्यान करून आपण आपल्याला नेमकं काय हवं आहे हे जर
ध्यान करणाऱ्या साधकाला कळू शकलं नाही तर नेमकं कशाचं ध्यान करायचं हेही कळत नाही आणि ध्यानातून काय साधायचं तेही कळत नाही. आणि कपिल मुनी मातेला बोध करतात की ध्यान कसं कर, तर ध्यान करताना त्याच्या 3 अवस्था मुनींनी सांगितलेल्या आहेत. प्रथम इंद्रियांचा निग्रह कर. आधी लक्ष कुठे केंद्रित करशील, तर इंद्रियांवरती कर. इंद्रियांना वळण लाव, त्यांना एका जागेवरती आणून स्थिर कर. मग दृष्टी स्थिर कर. दृष्टीच्या बरोबरीने तुझा श्वास स्थिर कर. संपव, थांबव असं नाही म्हणलेलं, स्थिर कर. बघा, आपण जेव्हा खूप धावपळ करतो, पळापळ करतो, आपला श्वास कमी जास्त खाली वर कसाही होत असतो. त्या क्षणी आपल्याला जर कोणी म्हणलं भरभर येऊन बोला तर जमत नाही. म्हणजे आधी श्वास नियंत्रणामध्ये ठेव. श्वास नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सर्वप्रथम दृष्टीवरती ताबा मिळव. मग दृष्टीवरती ताबा कसा बरं मिळवायचा? डोळ्याला समोर एवढी प्रलोभनं दिसत असताना दृष्टीवरती ताबा मिळवायचा कसा? दृष्टीला मी ढीक सांगितलं की तू श्वासाचं आगमन आणि त्याचं प्रस्थान ह्याच्यावरती नजर केंद्रित कर. म्हणजे श्वास आणि उच्छ्वास ह्याच्याकडे तू लक्ष दे. पण ती थोडीच वस्तू आहे की ती आत बाहेर करताना दिसेल. श्वास घेतो आणि सोडतो ही जाणून घ्यायची, ही अनुभूतीची गोष्ट आहे. आणि जेव्हा अनुभूती घ्यायची वेळ येते तेव्हा बाह्य नजर ही बंद करावी लागते. आणि म्हणून चर्मचक्षु मिटून, हे शरीराचे डोळे मिटून ज्ञानचक्षुनी आपण लक्ष आतल्या आतच केंद्रित करू शकतो श्वासावरती. मी असं म्हणलं की इथे समोर ह्या फ्लेक्सकडे बघा आणि लक्ष मात्र श्वासाकडे द्या. कसं शक्य आहे? एकीकडे महाराजांचं चित्र आहे, एकीकडे गोपाळकृष्ण आहेत, छान रंगीबेरंगी चित्र दिसत आहेत आणि डोळे रंगीबेरंगी गोष्टी बघायच्या सोडून न दिसणाऱ्या गोष्टी कशाला बघतील? श्वास, हवा कशी आत येते आणि कशी जाते. हवा जर दिसतच नाही, जी गोष्ट दिसतच नाही ती डोळे बघूच शकत नाहीत. हा त्यांचा दोष नाही, हा इंद्रिय स्वभाव आहे. कारण डोळ्यांना कामच हे दिलेलं आहे बघणे. नजरेचं काम वेगळं आहे, डोळ्यांचं काम वेगळं आहे. नजरेनी माणूस पण पारखता येतो आणि म्हणजे उघड्या डोळ्याला सुद्धा जो माणूस कळत नाही म्हणजे स्वभाव, तो जो उघड्या डोळ्यांनी पण दिसत नाही तो नजरेनी कळतो. आपण किती सहज म्हणतो अनुभवी नजर आहे. डोळे अनुभवी नसतात, नजर अनुभवी असते. ती नजर म्हणजे दृष्टी. त्या दृष्टीवरती ताबा मिळव. त्या दृष्टीवरती ताबा मिळवलास की तुला श्वसनावरती ताबा मिळवता येईल आणि मग अंतिमतः तुझं जे ध्येय आहे त्या मनावरती तू लक्ष केंद्रित कर. ध्यान इतकी सोपी गोष्ट नाही. असेच मांडी घालून बसले, 10 मिनिटाचा वेळ आहे, ध्यान लावूयात. 10 मिनिटाच्या वेळामध्ये आपल्याला शांतता मिळू शकते मानसिक. ध्यान नाही लागू शकत. कारण इतके काही आपण सिद्ध पुरुष वगैरे नाही की आपण असे डोळे मिटले की मन निर्विचार झालं आणि आपलं सहज ध्यानच लागलं. आणि म्हणून तर माता देवाहुतीला पडलेला प्रश्न आहे की कपिला ध्यान लावायचं कसं. आणि कपिल मुनी सांगतात की आधी इंद्रियांचा निग्रह कर. एक स्वतःचीच परीक्षा घेऊन बघू आपण. आत्ता इथे नाही, आपल्या सोयीनी 10 मिनटं घड्याळ लावून 10 मिनटं, हवं तर मोबाईलमध्ये अलार्म लावा. 10 मिनटं मांडी घालून बसायचं. बाहेर आग लागली तरी उठायचं नाही, काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही. तुम्ही जप करू नका, ध्यान करू नका. तुम्हाला आवडेल त्या विषयावरती विचार करा. काहीच करायचं नसलं, नुसतंच बसा, पण मोजून 10 मिनटं. त्या 10 मिनटामध्ये शिंक येते, खोकला येतो, पायाला मुंग्या येतात, काहीतरी चावल्यासारखं वाटतं, कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटतं, पाय उगाचच दुखायला लागतात. इंद्रिय जितका म्हणून नाठाळपणा करता येईल शक्य तितका सगळा करून दाखवतात. एखाद्या वर्गातल्या कडक बाई जशा असतात तसं आपण सांगायचं की घंटा झाल्याशिवाय कोणाला कुठेही सोडणार नाही. अलार्म वाजल्याशिवाय
ही घातलेली बैठक मोडणार नाही. हा झाला इंद्रिय निग्रह. दृष्टी बंद ठेवायची आहे, हा पुढचा निग्रह. अवघड आहे ना. त्याच 10 मिनिटामध्ये काहीतरी होतं आणि असं वाटतं की जरा डोळे किलकिले करून बघायला काय हरकत आहे ना. निग्रहाने दृष्टी बंद ठेवायची आहे, डोळे बंद ठेवायचे, दृष्टी स्थिर करायची. श्वासाचा प्रश्न नाही, तो बिचारा कर्मयोगी आहे, तो त्याचं काम करत राहतो. कुठपर्यंत? शेवटच्या श्वास किंवा उच्छ्वासापर्यंत. बहिणाबाई चौधरी वऱ्हाड प्रांतातल्या कवयित्री आहेत. लौकिकार्थाने तसं शिक्षण काही नाही, पण बहिणाबाईच किती छान सांगतात की माझी माय सरस्वती मले शिकविते बोली, लेक बहनाच्या मनी किती गुपित पेरली. त्या बहिणाबाई सांगतात की जगणं आणि मरणं कितीसा फरक असेल. आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर. आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. किती सोपा नियम आहे. एक श्वास आत येतो आणि तो बाहेर जातच नाही, मृत्यू होतो. किंवा एक श्वास आत येतो, तो आतच राहतो, तो बाहेर सोडलाच जात नाही, मृत्यू होतो. श्वास किंवा उच्छ्वास याच्यातल्या कुठल्या तरी एका क्रियेला मनुष्य मात्राचा मृत्यू ओढावतो. हे जर का निश्चित आहे तर आपल्याला खात्री आहे आपण घेतोय हा श्वास आपल्या आयुष्यातला नेमका कितवा श्वास आहे. जे परवा युधिष्ठिराच्या गोष्टीत सांगितलं होतं की भीमसेनांनी नगारे चौघडे वाजवायला सुरुवात केली की आमच्या थोरल्या बंधूंनी काळ जिंकलेला आहे, त्यांना ठाऊक आहे की ते उद्या जिवंत राहणार आहेत. तसं आपल्याला ठाऊक आहे की मला पुढचे पण अजून भरपूर श्वास मिळणार आहेत. नाही ना, आपल्याला कोणालाच माहिती नाही. मग आत्ता आत येतोय आणि जो श्वास बाहेर जातोय त्याच्यावरती जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हरकत काय आहे. आपल्याला कुठे 24 तास करायचे, मोजून 10 मिनिटं. तेवढा सुद्धा वेळ आपण काढू शकत नाही आपल्या स्वतःसाठी. आणि अपेक्षा मात्र काय, लोकांनी आपल्यासाठी तासनतास काढावेत. चुकतं की नाही कुठेतरी. आपण आपल्या स्वतःसाठीच 10 मिनिटं काढत नाही. प्रत्येकाकडे कारणांची यादी आहे, प्रत्येकाकडे. गृहिणी म्हणतील आम्हाला खूप काम असतं. ऑफिसमध्ये कामं करणारे स्त्री पुरुष म्हणतात आम्हाला घरचं दारचं सगळंच बघावं लागतं. झोप, तो वेळ आपला स्वतःचा हक्काचा असतो की नाही. रोज आपण 5 तास झोपत असू, 6 तास झोपत असू, फक्त 10 मिनिटं कमी करा, फक्त 10 मिनिटं. त्या 10 मिनिटामध्ये जे मिळतं ना त्याच्यानंतर 4 तासाची झोप पण पुरू शकते. पण तेवढाही वेळ मनुष्य मात्र काढत नाही. पण आमची ज्या वेळेला इच्छा होईल त्या वेळेला 10व्या मिनिटाला आमचं ध्यान मात्र लागलं पाहिजे, अशी आवाजवी अपेक्षा मात्र मनुष्य मात्र ठेवतो. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय करा तर इंद्रिय निग्रह करा. दृष्टी बंद करून दृष्टी जागृत करा. बंद करून जागृत कशी करायची तर चर्मचक्षु मिटून ज्ञानदृष्टी उघडायची. मग श्वसनावरती लक्ष केंद्रित करायचं आणि मग मनोंद्रिय म्हणजे मन नावाचं इंद्रिय त्याच्यावरती ताबा मिळवायचा. हे अवघड आहे, फार अवघड आहे. एखादी गोष्ट करू नको असं म्हणलं की तेच करायला बघणं हा जीवमात्राचा स्वभाव आहे, जीवमात्राचा. मी फक्त मनुष्य म्हणत नाही, पण मनुष्य बुद्धिमान प्राणी असल्यामुळे ॲटलिस्ट त्याला सांगितलेलं कळतं किंवा कळावं अशी अपेक्षा असते की हे करू नकोस. आता जर तुम्ही एखाद्या कुत्र्याला सांगितलं की इकडे जाऊ नको तर त्याला कितपत कळतं माहिती नाही, पण माणसाला कळतं की नाही. त्याला कळेल अशा भाषेत सांगितल्यानंतर तरीही माणसाची इच्छा असते की तिकडे काय असेल ते जाऊन बघावं. जर सांगतायत ना की तिथे जाऊ नको तरी मग तिथेच जाऊन बघायचं असतं. दुसरी एक थिअरी अशी पण आहेच की अनुभव हा उत्तम शिक्षक असतो. म्हणजे प्रत्येक अनुभव आपणच घेऊन पाहिला पाहिजे असं काय नियम नाही आहे ना. म्हणजे एखाद्या तव्यावरती, तापलेल्या तव्यावरती हात पडल्यानंतर हात पोळतो, ही काय प्रत्येकाने अनुभव घेऊन बघण्याची गोष्ट आहे का. जर मी सांगते आणि माझा पोळलेला हात दाखवतीये आणि म्हणून मीच पुढच्याला सांगते की तवा तापलेला आहे, माझा अनवधानाने हात पडला, तुमचाही पडू शकतो म्हणून मी सांगते, नाही कसा पडतो ते बघायचंच आहे. हा मनुष्य मात्राचा स्वभाव आहे.
आणि म्हणून त्या स्वभावाला आळा कसा घालायचा, तर मन नावाचं इंद्रिय ताब्यामध्ये ठेवायचं. ते ताब्यात ठेवण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न माता देवाहुती पुढे विचारतात. आणि कपिल मुनी उत्तर देतात की माते निर्धाराने निग्रह कर. नुसता निग्रह म्हणत नाही तर ते निर्धाराने निग्रह कर, म्हणजे पक्क ठरवून पक्क ठरव, पुन्हा पुन्हा पक्क ठरवून पक्क ठरव की काय वाटेल ते झालं तरी मी माझा घेतलेला संकल्प सोडणार नाही. आता थोडंसं वेगळं उदाहरण देते मी. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे आशीर्वादपर पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख निश्चयाचा महामेरू श्रीमंत योगी असा केलेला आहे. तो ह्या योगी, योग मार्गातला कुठला योगी, कुठला योग साधला महाराजांनी. संकट आली, अनेक प्रकारच्या आपत्ती आल्या, पण महाराजांनी त्यांचा निश्चय सोडला नाही की येन केन प्रकारेनं मी इथे स्वराज्य संस्थापना करीनच करीन. वयाच्या 16व्या वर्षी सुरू केलेला हा स्वराज्याचा प्रपंच त्यांनी स्वतःच्या वयाच्या 44व्या वर्षी पूर्णत्वाला नेलेला होता. 16 ते 44 गणित मांडा. 16 आणि 10 26, 10 36 आणि 10 46, 30 वर्षाच्या आत जेमतेम 28 वर्षात. सोपी गोष्ट वाटते. आपल्याला जो काय कथित इतिहास माहिती आहे ना, तो सुरूच होतो त्या पहिल्या पुरंदरच्या लढाईपासून. 2 वीर आले स्वराज्यावर बंगळुरात, शहाजीराजांना कैदेत टाकलेलं होतं. तिथून जे शिवशाहीची परंपरा सुरू झाली ती अगदी ते शेवटचे सगळे मुघलांना दिलेले किल्ले जिंकले तिथपर्यंत, म्हणजे राज्याभिषेकापर्यंत. आणि त्याच्यानंतरची दक्षिण दिग्विजय मोहीम. शत्रू काय बघत बसले होते की वा वा, शिवाजींनी ठरवलंय, संकल्प घेतलाय, त्यांनी रोहिडेश्वराला जाऊन शपथ घेतलेली आहे, होऊ दे त्याची शपथपूर्ती. शत्रू लढायलाच आले होते की नाही. अफजल खानाचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे, शाहिस्ते खानाचा इतिहास ठाऊक आहे, सिद्धी जोहरचा ठाऊक आहे. प्रत्येकाने हरेक प्रकारे महाराजांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केलेला होता. महाराज नाही डिप्रेशनमध्ये गेले असं कुठल्याही इतिहासकारांनी, अगदी शत्रूच्याही इतिहासकारांनी लिहिलेलं नाही की महाराज उद्वेगाने सुद्धा म्हणाले की बास झाला हा स्वराज्याचा प्रपंच, कंटाळा आला आता मला. निश्चयाने निर्धाराने निग्रह करून त्यांनी त्यांचा संकल्प पूर्ण केलाच. आणि याची जाणीव एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रातल्याच माणसाला होऊ शकते. शिवबांचं वर्णन करायला समर्थच हवेत. तेच सांगू शकतात की निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. वेळ भली बुरी कशीही असो, अखंड स्थितीचा निर्धारू. कपिल मुनी पुढचा बोध देत आहेत की माते, हे सगळं करत असताना जेव्हा तू निश्चयाने निग्रह करशील त्यावेळी कुठेतरी बुद्धी तिचं पारडं भावनांकडे झुकवायला लागेल. सावध, स्थिर बुद्धीची हो, स्थित प्रज्ञ हो. तुझी प्रज्ञा, तुझी बुद्धी स्थिर ठेव, ती इकडे तिकडे हलू देऊ नकोस. एखादी गोष्ट संकल्पाच्या पूर्तीकडे जसजशी जायला लागते त्याच्यामध्ये भावना निर्माण व्हायला लागतात, बऱ्या वाईट दोन्ही प्रकारच्या. मी एखादं उदाहरण सांगते की समजा मी काहीतरी ठरवलंय, हे जेव्हा केव्हा मंदिर उभं राहिलं असेल, असं होणार नाही की कुठल्या तरी एकाच माणसाच्या इच्छाशक्तीतून हे मंदिर उभं राहिलं असेल. हजारो हात ह्याच्यासाठी जोडले गेले असतील. कोणी आर्थिक रूपामध्ये, कोणी शारीरिक रूपामध्ये, कोणी संकल्पनेच्या रूपामध्ये ह्या मंदिर उभारणीच्या कार्यामध्ये सेवा दिलेली असेल. ती सेवा असते. जेव्हा त्या सेवेचा मोबदला तुम्ही मागून घेता तेव्हा ते काम होतं. काम, मी कर्म म्हणत नाही, ते काम होतं. उपजीविकेसाठी, तुमच्या रोजीरोटीसाठी केलेलं काम. आता हे काम करत असताना त्याचं कर्म होऊ शकतं बरं का. कसं? कारण माझी रोजीरोटीच ह्याच्यावरती आहे. मी करतेय ते काम अत्यंत निष्ठेने करतेय, पण असं ते मंदिर पूर्ण होता
एखाद्या पाथरवटाला असं वाटायला लागलं, एखाद्या गवंड्याला असं वाटायला लागलं की ह्यांना मी 100 रुपये दिवस अशी मजुरी सांगितलेली होती, पण जाऊ दे, चांगलं मंदिर उभं करतायत, कुठेतरी माझी पण श्रद्धा बसायला लागली आहे, त्यांनी 50-60 रुपये रोज दिला तरी चालेल. काम कर्मामध्ये परिवर्तित व्हायला लागतं. आणि मग जेव्हा अंतिमतः ते पैसे दिले जातील तोपर्यंत जर त्याचा विचार पूर्णतः बदललेला असेल तर ते निष्काम कर्म होतं. ही एक चांगली बाजू झाली भावनांची. आता दुसरी, जी अर्थात डार्क साईड आहे, निगेटिव्ह साईड. मंदिर जसजसं पूर्ण व्हायला लागलं मला अहंकार स्पर्श करायला लागला. मी येतो, शेवटी हे मंदिर सगळं उभारलंय कोणी? मी. ते इंजिनियर काय नुसते येऊन ते मॅप देऊन गेले? ॲक्च्युअली इथे विटा कोणी रचल्या? आम्ही रचल्याय. उन्हा पावसात राबून काम कोणी केलंय? आम्ही केलंय. आणि एवढं करून आमची मजुरी 100 रुपये रोजच. चुकते कुठेतरी, आपण वाढवून घ्यायला पाहिजे. ही एवढी हवी तेवढी देणगी मिळतीये मंदिर उभं करण्यासाठी. हे सगळं कधी संकल्प पूर्तीची वेळ जवळ यायला लागली की मग जोपर्यंत संकल्प निर्माण होतो आणि जोपर्यंत त्याच्यावरती कार्यवाही चालू असते तोवर हे विचार मनाला स्पर्श करत नाहीत, कारण तुम्ही व्यस्त असता. पण जसजशी गोष्ट पूर्णत्वाकडे जायला लागते ह्या दोनपैकी पारडं कुठेतरी झुकायला लागतं. संपूर्ण आयुष्य हे जर का एखादं कर्म मानलं तर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये पारडं असं किंवा तसं झुकायला लागतं. आपल्या आजूबाजूचे ज्येष्ठ लोक आठवून बघा. काही लोक खूप इमोशनल होतात की यार आयुष्यामध्ये हे राहून गेलं, आयुष्यामध्ये हे चुकलंच. आणि काही लोक असतात ते छे जे काय सगळं दिसतंय ते आज आमच्यामुळेच, आम्हाला कोणी नव्हतं मागे गॉडफादर, आमचे आम्ही कष्ट केले आणि आज हे जे काय साम्राज्य उभं दिसतंय त्याचे करते धरते सगळे आम्हीच. आयुष्याचा संकल्प पूर्ण व्हायला आलाय त्याचं हे सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. आणि मग अशा वेळेला कपिल मुनी मातेला पुढचा उपदेश देतात की माते बुद्धी स्थिर ठेव, कारण इथे कुणीच परमनंट राहायला आलेला नाही. जो आलाय त्याला एक ना एक दिवस इथून जायचंय. आणि मग जर जायचंच आहे तर इथले वृथा अहंकार बाळगायचेच कशासाठी? एक छोटीशी कथा सांगते. एकदा एक साधू असेच कुठेतरी मंदिरामध्ये बसून उपदेश देत असतात की जीव आलाय आणि तो जाणार आहे आणि असं आहे तसं आहे. तो एक धनाढ्य व्यापारी असतो आणि तो म्हणतो की ते सगळं ठीक आहे, जीव जाणार आहे, अमुक आहे तमुक आहे. तो म्हणतो पण मी माझी इच्छा माझ्या मुलाबाळांना सांगून ठेवलेली आहे की जे आणि जितकंही मी कमावलेलं आहे ते सगळं माझ्याबरोबर जाळून टाका. साधू हसतात. ते म्हणतात ठीक, तुझ्याबरोबर ते जळेल, पण तुला खात्री आहे किती राख तुझ्याबरोबर येणार आहे? आता तो व्यापारी निरुत्तर होतो. तो म्हणतो की ते पुढचं काय मला ठाऊक नाही, राख बीख माझ्याबरोबर येणार आहे का नाही, पण मला समाधान मिळेल की मी फुकटचं माझ्या मुलांना सुद्धा दिलेलं नाही. त्यांचं ते कमावतील आणि खातील जसं मी केलं. साधू महाराज पुन्हा असतात. ते म्हणतात ठीक, फुकटचं तू कोणाला काहीच देऊ नकोस, पण जे फुकटचं तुला मिळालं त्याचं काय? तू जर एवढा काटेकोर व्यवहारी असशील तर मग तू ज्यांच्याकडनं उसनं घेऊन आलेला आहेस ना ते त्यांचं त्यांना व्याजा सकट परत दे. बरीच वर्ष वापरली असती वस्तू तू. तो म्हणतो छे छे शक्यच नाही, एवढे वर्ष व्यापार करतोय, कधीही उधार उसनवारीचा व्यापार मी केलेलाच नाही. साधू हसतात. ते म्हणतात हा देह पण तुझा तू घेऊन आलास, हे श्वास पण तुझे तू घेऊन आला होतास. तो व्यापारी पुन्हा निरुत्तर होतो. तो म्हणतो देहाचं काय, तो जाळूनच टाकणार आहेत, आणि श्वासाचं काय, तो तसाही संपणारच आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे, देह जाळूनच टाकणार आहेत, श्वास संपणारच आहे, पण म्हणून देहाचं दायित्व ज्यांच्यावरती आहे आणि श्वास ज्यांनी तुला पुरवलाय त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? तो म्हणतो श्वास कोण पुरवतो? श्वास तर माझा मीच घेत होतो माझ्या नाकानी. मुद्दा बरोबर आहे.
जोपर्यंत आपण नॉर्मल आयुष्य जगतो आहोत, आपल्याला काही कोणी ऑक्सिजन बाहेरनं पुरवत नाही, आपण आपल्याच नाकाने श्वास घेतो. तो म्हणतो मग आता काय माझ्या नाकाचं भाडं भरू श्वास घेत राहिला म्हणून. साधू महाराज म्हणतात, अरे तुला मुद्दाच कळला नाही. नाक हे फक्त साधन आहे आणि मी त्याच्या आत बाहेर तू जी वस्तू वापरतोयस ना त्या वस्तूबद्दल बोलतोय, म्हणजे प्राणवायू. नाक तुझंच आहे ना, आणि नाक हा शरीराचाच भाग आहे. शरीराच्या देण्याबद्दल आपण नंतरच बोलू. आधी ज्या प्राणवायूच्या जीवावर तू इतके वर्ष शरीर सांभाळलंयस आणि जे शरीर आहे म्हणून तू व्यापार उदीम चालवलायस, त्या मुळातल्याच प्रश्नाबद्दल मी बोलतोय. तो प्राणवायू, त्याचं काय? तो व्यापारी आता चिडतो. तो म्हणतो त्याचं काय, तो असतोच, तो ह्या विश्वामध्ये असतोच. सगळेच वापरतात आणि फुकटच वापरतात. मी काय एकटाच थोडी अपवाद आहे. साधू महाराज म्हणतात बरोबरच आहे, तू एकटाच अपवाद नाहीच आहेस. पण मी असं विचारतो की तू व्यापारी आहेस ना, तुझा हा व्यापार चालू आहे. मग तुला प्रश्न नाही का पडला की जी गोष्ट वापरून, म्हणजे जे भांडवल वापरून मी पुढचा सगळा आयुष्य नावाचा व्यापार करायला घेतलेला आहे, हे मुळातलं भांडवल मला दिलं कोणी? तो म्हणतो मला कळत नाही, मला समजेल अशा भाषेमध्ये सांगा. साधू महाराज म्हणतात, अरे तुझ्याच व्यापाराच्याच भाषेमध्ये सांगितलं तरी तुला कळत नाही म्हणतो. ते म्हणतात की आता अध्यात्माच्या भाषेमध्ये सांगतो, कळतोय का बघ अर्थ. आणि साधू महाराज सांगतात की ज्या वेळेला काहीही नव्हतं त्याही वेळेला परब्रह्म परमात्मा होता. त्याच्या इच्छा मात्रे पंचमहाभूतांची निर्मिती झाली. त्या पंचमहाभूतांमध्ये एक तत्व हे वायू तत्व होतं. त्या वायू तत्वाच्या आधारावर तू प्राणवायू सतत आतमध्ये घेतोयस आणि बाहेर सोडतोयस. तुझं जे मूळ भांडवल आहे ना ते आहे परब्रह्म परमात्मा. जर का गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय आपण पाहिला, विभूती योग अध्याय, तर त्याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की वाऱ्याचं वाहणं ते मी आहे. वारा आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा वारा वाहता असतो तेव्हा. वाहणं ही वाऱ्याची ओळख आहे. वाऱ्याचं वायुत्व कशात आहे? त्याच्या गतिगामी, त्याला एक जी गती आहे, त्याला जो स्पीड आहे त्याच्यामध्ये वायूचं असणं आहे. तेजाचं तेजत्व कशामध्ये आहे? ते जेव्हा प्रज्वलित होतं त्याच्यामध्ये. जोवर निरांजनात असते ती वात असते आणि जेव्हा आपण ती प्रज्वलित करतो तेव्हा ती ज्योत होते. निरांजनात ज्योत घाल असं कोणी सांगतं का? ऐकलंय का कधी? निरांजनात ज्योत नसतात घालत, निरांजनात घालतात ती वात असते. आणि जेव्हा प्रज्वलित होते त्या वातीचीच ज्योत होते. म्हणजे तो अग्नी जो भडकतो, ते भडकण्याची जी क्रिया आहे ती मी आहे. काड्याची पेटी आहे, हातामध्ये काडी आहे, बऱ्याच वेळा आपण घासत असतो, काडी पेटतच नसते. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. प्रत्येक गोष्ट असते पण भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय ती प्रत्येक गोष्ट अपूर्ण अर्धवट असते. हे ज्ञान माते ज्या क्षणी तुला होईल त्या क्षणी तू ह्या देहभावातून मुक्त होशील. कपिल मुनींनी मातेला खूप मोठा बोध केलाय की ज्या क्षणी तुला ही जाणीव होईल की प्रत्येक वस्तूच्या, व्यक्तीच्या किंवा चराचराच्या अंतिम बिंदूमध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं अधिष्ठान आहे, त्या क्षणी तुझा देहभान नष्ट होईल. कारण मला देहाची आसक्ती आहे. या देहामध्ये पण भगवंतच आहे. हा देह जाळून टाकणार आहेत कालांतराने, आपण हिंदू असल्यामुळे तरी, आणि नंतर त्याची माती होणार आहे. मातीमध्येही भगवंतच आहे. कारण भगवंत सांगतात की पृथ्वी तत्वाचे जे छोटे छोटे कण आहेत, ज्याला अणू किंवा रेणू किंवा ज्याला रजक कण असं म्हणलं गेलंय, धुळीचा एक कण तो मी आहे. अशा अनंत कणांनी मिळून एक पृथ्वी तयार होते. म्हणजे मी कुठेतरी जाऊन एक कण जरी झाले तरी मी भगवंत रूप झाले.
आता असं आपण समजू की शरीरामध्ये हे जे सगळे वायू आहेत, जाळल्यानंतर शरीरातनं वायू खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतो, किंवा संपूर्ण शरीर जाळून टाकलं की जी राख उडते ती वाऱ्याबरोबर वाहत जाते, आणि काही वाऱ्यात हवेमध्ये तशीच राहते. वायू तत्वातलं वाहणं ते मी आहे. जी उरली सुरली राख खाली राहिलेली असते, हिंदू धर्मामध्ये ती उचलतात आणि पुन्हा वाहत्या पवित्र जलामध्ये प्रवाहित करतात. जलतत्वातलं जलत्व मी आहे. भगवंत काय म्हणतायत? पृथ्वी तत्वातलं पृथ्वी तत्व मी आहे, जलतत्वातलं जलत्व मी आहे, वायू तत्वातलं वायुत्व मी आहे, तेज तत्वातलं तेजत्व मी आहे. मुळात ती चिता आधी पेटवावी लागते ना, ती पेटवण्याची क्रिया म्हणजेच मी आहे. मीच माझ्याच देहाला पुन्हा पुन्हा जाळत असतो. तीच ती सतीची कथा. अनेकांना प्रश्न पडतो की माता सती मुळात गेल्याच का? त्या तर साक्षात पराशक्तीचं रूप होत्या. गेल्या तर गेल्या, त्यांनी आत्मदहन का केलं? आत्मदहन करूनही, यज्ञकुंडात उडी मारूनही त्यांचा देह पुन्हा कसा काय मिळाला? मिळाला तर मिळाला. विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी त्याचे एवढे तुकडे तुकडे का केले? हे रूपक आहे त्याचं. हे रूपक आहे की मी कुठल्याही रूपात, कुठल्याही कणात, कुठेही कुठल्याही प्रकारामध्ये असलो तरी त्याच्यामध्ये पूर्ण रूपात ईश्वरी अंशांनी राहतो. भगवंत कधीच अपूर्ण असूच शकत नाहीत. भगवंतांचा एक कण जरी दिसला तरी ते पूर्ण दर्शन झाल्याच्याच बरोबरीचा सुख किंवा आनंद देतं. अनेकदा असं होतं, अनेक ऋषी मुनी महात्मे असं सांगतात की आम्हाला त्याचं दर्शन झालं, भले ते ध्यानात असेल, स्वप्नदृष्टांत असेल, काय दिसलं तर आम्हाला त्याचे चरण कमल दिसले. कोणी म्हणतं आम्हाला त्याचे मुकुट दिसले. तो पूर्ण असा कोणालाच दिसलेला नाही, माऊलींना सुद्धा नाही. काही एका भक्तीच्या ठराविक अवस्थेपर्यंत. आणि माऊली त्याचं वर्णन कसं करतात? समोर की पाठीमोरा, उभा की स्वयंभू असे, कळतच नाही. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे. पायात पडायला गेलीये पण पाऊलच दिसत नाही. तो सामोरा आहे, तो माझ्याकडे बघतोय का त्यांनी माझ्याकडे पाठ केली आहे तेही कळत नाही, तरीही तो मला दिसतोय. मग ह्या दिसण्याला दिसणं म्हणायचं का हो? तो मला दिसतोय पण मला त्याचा अर्थबोध होत नाहीये. म्हणजेच कुठेतरी माझी दृष्टी त्याला समजून घ्यायला कमी पडते आहे. कपिल मुनी सांगतायत की भगवंताला समजून घ्यायचं असेल तर माते दोन उपाय आहेत. एकतर भगवंतापेक्षा मोठी हो, जे अशक्य, आणि नाही तर दुसरा आणि सोपा उपाय, शरणागत हो, पूर्ण शरणागत हो. भगवंत स्वतः होऊन तुझ्या नजरेत मावतील इतकं रूप तुला दाखवतील. विश्वरूप दर्शनाचा, ज्ञानेश्वरीचा किंवा गीतेचा 11वा अध्याय आठवून बघा. अर्जुन पुन्हा पुन्हा म्हणतोय की मला तुमच्या स्वस्वरूपाचं दर्शन घ्यायचंय. भगवंत सांगतात की नाही झेपणार तुला, राहूच देत. आणि अर्जुन हट्टाला पेटलाय, तो म्हणतो नाही, मला हवंच आहे, मला बघायचंच आहे. भगवंत सांगतायत की तुला वाटतं इतकं त्याच्यामध्ये मोहक वगैरे काहीही नाही, फार भयानक आहे. भल्या भल्यांना ते दर्शन आत्तापर्यंत पेलवलेलं नाही, आणि तरीही अर्जुन हट्ट करतोय नाही, मला दर्शन हवंच आहे. पण अर्जुनाचा शरणागत भाव बघा. तो असं म्हणतो की एखाद्या बालकाने आईकडे नाही हट्ट करायचा तर कोणाकडे करायचा? तुम्ही माझी कृष्णाई माऊली आहात, मी तुमचं तानुलं आहे, मी तुमच्याकडे नाही हट्ट करणार तर कोणाकडे हट्ट करणार? सत्शिष्यांनी सद्गुरूंकडे नाही तर कोणाकडे मागायचं? तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमच्याचकडे मागणार. कल्पवृक्षाच्या खाली बसून एखादी इच्छा अपूर्ण राहिली तर थोरवी कोणाची जाते? कल्पवृक्षाची. आणि म्हणून माझी इच्छा पूर्ण करा. मला हे पूर्ण ठाऊक आहे की तुमचं विश्वरूप दर्शन घेण्यासाठी मी पात्र नाही, मी तेवढा लायक नाही, पण मला त्या योग्यतेचं तुम्ही बनवा. त्या पात्रतेला मला तुम्ही घेऊन चला. जो तुमचा हात धरून चालतो त्याला जगातला कुठला रस्ता उघडणार नाही.
जिथे तुम्ही मला कडेवर उचलून घेऊन जाल तिथून मला दिसू शकणार नाही, असं काय बरं असेल? अर्जुन अहंकारी नाही आहे. अर्जुनाने ऑर्डर नाही सोडली आहे की दाखवा मला दर्शन, द्याच मला दर्शन. तो विनवणी करतोय, पुन्हा पुन्हा हट्ट करतोय. त्याच्यामध्ये वात्सल्य आहे, त्याच्यामध्ये स्नेह आहे आणि वात्सल्याचा आणि स्नेहाचा तेवढा अधिकार पण निश्चित आहे. एखादी गोष्ट जसं लहान मूल आपण असं बोली भाषेत म्हणतो की इतकी भुणभुण 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 एखादं मूल करतं की शेवटी आई म्हणते बस बाबा चल तुला आवडेल ते करून देते. तसं भगवंत म्हणतात की बास बास झाली तुझी भुणभुण भुणभुण भुणभुण, दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या दर्शन द्या. मुलं कशी आईला प्रॉमिस करतात, तू मला आज आवडीचा पदार्थ बनवून दे, तू सांगशील ते मी ऐकेन, तू म्हणलीस तर लगेच अभ्यासाला पण बसेल, मी शहाण्यासारखं वागेल, मी दंगा करणार नाही, मी घर पण आवरायला मदत करेन. शेवटी आई आहे ना, पागळते. भगवंत पण पागळतात, पण कधी शरणागत राहिलो तर. भगवंत अत्यंत प्रेमळ आहेत. त्यांच्या प्रेमळपणाची कथा सांगताना सुत शौनकादिक मुनी असं सांगतात की जेव्हा कपिल मुनींच्या सांख्यशास्त्रामध्ये भगवंतांच्या स्वरूपाचं वर्णन सुत शौनकादिक मुनी करतायत, त्याशी कथा सांगतात की भगवंत किती प्रेमळ आहेत बघा. कोणे एकेकाळी भृगु ऋषींना असं वाटलं की त्रिदेवांमध्ये श्रेष्ठ कोण, त्याची आपण परीक्षा घेऊयात. ते ब्रह्मलोकात गेले. तिथे ब्रह्मदेव सरस्वती बरोबर गप्पा मारण्यामध्ये रमलेले होते. ऋषी चिडले आणि ते म्हणले की तुमचा कोणी पृथ्वीवरती आदर ठेवणार नाही, तुमची कोणी पूजा करणार नाही, असा शाप देऊन भृगु ऋषी तिथून निघाले. ही तपस्व्याची ताकद आहे की जे त्रिदेवांनाही शाप देऊ शकण्याचं सामर्थ्य बाळगतात. भृगु ऋषी ब्रह्मदेवांना शाप देऊन निघाले, तिथून कैलासात पोचले. कैलासात गेले तर नुकते शिवशंकर आणि माता पार्वती एकांतासाठी निघालेले होते. त्यांना बघून गडबडीने मागे वळले, पण तोपर्यंत ऋषींचा पारा चढलेला होता. ते म्हणले आता नाही, आता तुमची लिंग रूपातच पूजा होईल, मूर्ती रूपामध्ये पूजा कोणी करणार नाही. तिथून वैकुंठ लोकामध्ये आले. विष्णू शेषशाही पहुडलेले होते. माता त्यांची पदसेवा करत होती आणि स्वतः विष्णू ते योग निद्रेच्या अधीन होते. आणि ते बघून तर भृगु ऋषींना संताप अनावर झाला आणि त्यांनी जोरात भगवंतांच्या छातीवरती लत्ता प्रहार केला. लत्ता प्रहार केल्यानंतर भगवंत उठून उभे राहिलेत. आपण असतो तर काय केलं असतं विचार करा. आपण झोपलोय आपल्याच बेडरूममध्ये, बाहेरचं कोणतरी येतं आपल्याच बेडरूममध्ये आणि येतं आणि का झोपलायत म्हणून लाथ मारतं. आपण काय रिॲक्ट झालो असतो? तुमचं घर आहे, माझं घर आहे, माझी बेडरूम आहे, माझ्या बायको बरोबर बसलोय, मी झोपीन नाही तर काहीही करीन. भगवंत काय म्हणतात? ऋषीवर तुमचे चरण कमल अत्यंत मृदू आहेत, माझ्या कठोर छातीमुळे तुमच्या पायाला कुठे इजा नाही ना झाली, म्हणून ते भगवंत आहेत. आणि आपण सामान्य जीव आहोत. आपण चिडू, आपण क्रोधायमान होऊ, आपण त्या माणसाला पुन्हा तोच लत्ता प्रहार आहेर म्हणून देऊ आणि त्याच्यातनं वादविवाद वाढत जातील. पण भगवंत किती रुजू आहेत, ते भृगूंचे चरण धरतात आणि विचारतात की तुमचे चरण कमल खूप मृदू आहेत, तुम्हाला नाही ना कुठे इजा झाली. हे भगवंतांचं मूळ रूप आहे, हे भगवंतांचं खरं स्वस्वरूप आहे की ते अत्यंत प्रेमळ आहेत. तुम्ही शरणागत भावानी जा, तुम्ही जे मागाल त्याच्या दाम दुपटीने ते देतात, दाम दुपटीने देतात. फक्त ते मागताना मनामध्ये श्रद्धा हवी. तुम्ही जे मागाल ते मिळतं. तुम्ही पैसा मागितला पैसा मिळतो, तुम्ही स्थावर जंगम मागितलं ते मिळतं, तुम्ही मोक्ष मागितला मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे काय तर स्थिर बुद्धी. आणि जर तुम्ही त्याही पलीकडे जाऊन काही मागितलं तर तेही मिळतं. अशी कथा सुत शौनकादिक मुनी सांगत होते. त्यावेळेला काही ऋषीवरांनी विचारलं की सुता, मोक्षाच्या पलीकडे असतं तरी काय? आणि सुत पुढची एक कथा ऋषींना सांगतात. ते म्हणतात की जेव्हा भगवंतांनी कृष्ण रूपामध्ये अवतार घेतलेला होता तेव्हा
उपदेश करताना जी उद्धव गीता म्हणून गणली जाते, त्या उद्धव गीतेमध्ये स्वतः भगवंत श्रीमुखानी असं सांगतात की माझे सद्भक्त कोणते, माझे खरे भक्त कोणते, की जे माझ्याकडून मुक्तीचीही अपेक्षा ठेवत नाहीत, ते माझे खरे भक्त. त्यांना 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, जी अंतिम मुक्ती, तिला सायुज्य मुक्ती असं म्हणलेलं आहे. त्यांना सायुज्य मुक्तीही नको असते. ऋषी म्हणतात मग त्यांना हवं तरी काय असतं. सुत म्हणतात की त्यांना पुन्हा पुन्हा जन्म हवे असतात. कशासाठी जन्म हवे असतात? फारच विपरीत चाललंय ना हे अध्यात्म. आपली पिढ्यानपिढ्यांची संकल्पना अशी आहे की जन्मही नको आणि मृत्यूही नकोय, त्या येरझाऱ्यातून वाचव, सोडव, आम्हाला मोक्षाला ने. आणि इथे सुत सांगतायत की उद्धव गीतेत भगवंत असं सांगतायत की सद्भक्त मुक्तीचीही इच्छा बाळगत नाही, सद्भक्ताला हवा असतो तो पुन्हा पुन्हा जन्म. कशासाठी? कारण जितके वेळा जन्माला येईल तितके वेळा प्रभू सेवा करता येईल, तितके वेळा प्रभूचं दर्शन घेता येईल, तितके वेळा प्रभूच्या भक्तीमध्ये रमता येईल. प्रसिद्ध हिंदी कवयित्री आहेत महादेवी वर्मा, आणि त्यांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे. आणि त्या कवितेत त्या असं म्हणतात की हे देव रहने दे मेरा मिटने का अधिकार, माझा संपण्याचा अधिकार अबाधित ठेव, मला अमरत्व नकोच आहे. अमर होऊन काय करू मी? एकदाच अमर झाले, पुन्हा पुन्हा तुझ्या भेटीचं सुख मला कसं बरं मिळेल? तेच नरसी मेहता पण लिहितात. नरसी मेहता लिहितात की तुझ्या वृंदावनामध्ये पुन्हा पुन्हा माझं जाणं येणं घडू देत, पुन्हा पुन्हा तुझ्या रूपाच्या मी प्रेमात पडू देत, आणि पुन्हा पुन्हा तुझ्या भक्तीचे गोडवे माझ्या लेखणीतून उतरू देत. भगवंता मला ह्याच्या पलीकडे काहीच नको. तेच आपले मराठी संत तुकोबाराय लिहितात की सुखे घालावे जन्मासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे जन्मासी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. आम्हाला काय हवंय? तर आम्हाला फक्त संतांचा संग हवाय. असा नुसताच संतांचा संग काही मिळत नाही. असा नुसताच संतांचा संग तर मिळत नाही, त्याच्याबरोबर दुर्जनांचा सहवास येणार हे निश्चित. जसं दिवसाबरोबर रात्र येणार हे अटळ आहे, तसं संत संगतीबरोबर दुर्जनांचाही संगत सहवास लाभणार हे अटळ आहे. मग अशा वेळेला काय कामाला येतं? तर आमच्यातलं संतत्व. कारण आम्हाला कोणीही दुर्जन आणि कोणीही सज्जन असे वाटतच नाहीत. सद्गुरूंच्या कृपेने आम्ही दोन्ही जीवांच्याकडे एक जीव एवढ्याच नजरेने बघतो. कोणी चांगला असतो, कोणी वाईट असतो. रामनामी रत एक वाल्मिकी पण होऊ शकतो, आधीचा वाल्या नंतरचा वाल्मिकी पण होऊ शकतो. म्हणजे तो दरोडेखोर म्हणून चुकीचा म्हणला असता तर देवर्षी त्याला उपदेश करायला गेलेच नसते. आणि जर देवर्षींनी वाल्याचा वाल्मिकी घडवलाच नसता तर आपल्याला आद्य महाकाव्य रामायण कुठून मिळालं असतं. म्हणून ते देवर्षी आहेत. ते दरोडेखोरामध्येही एक चांगला जीव बघायला गेले. माऊलींनी पसायदानामध्ये काय मागणं मागितलंय? जे खळांची व्यंकटी सांडो. दुरात्म्यांचं त्यांच्यातलं जे वाईटपण आहे ते निघून जाऊ दे, बाकी लोक चांगली आहेत ती राहू देत. असा काय माणूस अंतर्बाह्य वाईट नसतो. 12 महिने 24 तास कुठलाही माणूस वाईट नसतो. दुर्योधनही नव्हता. दुर्योधनासारखा मित्र विरळाच, खरोखर विरळा. जे एक छोटंसं राज्य त्याच्या वाट्याला आलेलं होतं. मुळात त्या संपूर्ण हस्तिनापूरमधलं एक अंगपूर नावाचं गाव त्याच्या वाट्याला आलेलं होतं. आणि कर्णाकडे स्वतःची ओळख नाही म्हणल्या क्षणी त्यांनी ते देऊन टाकलं की चल तू आजपासून अंगनरेश, तुला तुझी ओळख देतो. कारण हे कृपाचार्यांनी सांगितलं ना, हा मंच फक्त क्षत्रियांसाठी आहे. त्यावेळेला जाती छापील मिळत नव्हत्या ना, वर्ण होते. त्यामुळे खरं तर दुर्योधनाला सोपं गेलं. तो म्हणला हे राज्य देऊन टाकतो तुला,
तिथल्या तिथे त्याचा राज्याभिषेक केला, ना ओळख ना पाळख. कोण असेल दुर्योधनासारखा मित्र? 5 पांडवांमधल्या एकालाही इतकं औदार्य साधलेलं नाही की उचललं एक स्वतःचं राज्य आणि देऊन टाकलं कुठल्या तरी अनोळखी माणसाला. हे दुर्योधनच. धाकट्या भावंडांवरती निरातिशय प्रेम आहे त्याचं. हे ठीक आहे की त्या उरलेल्या 99 मध्ये त्याला पुढचे 5 नाही काउंट करता आले, पण जे 99 होते त्यांच्यावरती मात्र त्यांनी मनापासून प्रेम केलं. म्हणजे कुणीच माणूस अंतर्बाह्य वाईट नाही. एखादा विचार, एखादी कृती, एखादी परिस्थिती माणसाला तसं वागण्यासाठी भाग पाडते. मग ती कृती, तो विचार, ती परिस्थिती जर का आयुष्यातून वजा केली तर माणूस चांगलाच असतो. मग माऊली जे म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, असे प्रसंगच आणू नकोस आयुष्यामध्ये की त्यांना चुकीचं वागावं लागेल. किती साधी आणि सोपी गोष्ट आहे की नाही? कोण असं ठरवतो लहानपणापासून की माझं प्रोफेशन, मला करिअर कशात करायचंय तर मला अट्टल चोर व्हायचंय? असं कोणी ठरवतं लहानपणापासून? माझं स्वप्न काय आहे तर मला दहशतवादी व्हायचं आहे. हे स्वप्न असं कोणाचंच नसतं. परिस्थिती उद्भवते काही ना काही कारणामुळे आणि तुम्ही नकळत त्या मार्गाकडे ओढले जाता. हा सृष्टीचा नियम आहे की चुकीच्या गोष्टींकडे माणूस पटकन आकर्षित होतो. पटकन. थोडंसं आधुनिक काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर एखाद्या कॉलेजच्या बाहेर जाऊन बघा, सिगरेट ओढणारे अनेक युवक दिसतील, आजकाल युवती सुद्धा. सिगरेट ओढण्याची सवय लावावी लागत नाही. एकदा ओढली की पुढच्या वेळेला पावलं आपसूक तिकडे वळतात. पण त्याच मुलांना मंदिरात घेऊन या बरं, धरून पकडून आणावी लागतात आणि पुन्हा खात्री नाही उद्या ह्याच वेळेला ही पावलं इकडेच वळतील. 8 दिवस 10 दिवस ती कालची काठी आठवते की नाही? तशी ती काठी जर सतत मागावरती ठेवली, पावलं इकडे वळली नाहीत की काठी, पावलं इकडे वळली नाहीत की काठी, तर वैतागून का होईना पावलं इकडे वळतील की नको, काठी नको, त्याच्यापेक्षा आम्ही इकडे येतो. पण सिगरेट, तिकडे आपसूक जातो आम्ही. कुसंगती धरण्यासाठी बुद्धी लागत नाही आणि त्याच्यासाठी ना सवय लागते. अनेक लोकांना सवयीचं कारण पुढे करतात व्यसनं सोडण्यासाठी. आम्हाला सवय झाली आहे. मुळात आधीपासनं, जन्मल्यापासनं होती का ती सवय? काही काळाने लागली ना. मग सवय लागताना नाही त्रास झाला, मग सोडतानाच बरा होतो. म्हणजे मनावर आहे आपल्या. सवय लागणं आणि ते ठरवणं हे दोन्हीही आपल्या मनावरती आहे. जर ठरवलं तर लागलेली सवय आपण अशी सोडून देऊ शकतो आणि जर आपण ठरवलंच तर ती सवय जन्मात सोडता येत नाही. धरून पकडून कितीही तुमचा ब्रेन वॉश केला तरी जर माझ्या मनात विचार अखंड व्यसनांचाच चालू आहे, मला कुठेतरी नेऊन पण ठेवलंय काय ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये, पण मी तिथेही राहून हाच विचार करतेय फक्त 15 दिवस, 16व्या दिवशी गेल्यावर मी आणि माझी व्यसनं, काय उपयोग त्या 15 दिवसांचा? कारण आपण ज्या गोष्टीचं सातत्याने ध्यान करतो तीच गोष्ट आपल्याकडून कृती म्हणून घडते. कपिल मुनींचा शेवटचा बोध ध्यान कसं कर ह्याबद्दलचा, ध्यान सत्कर्माचं कर, ध्यान चांगल्या गोष्टीचं कर, आणि मग जर चांगल्याच गोष्टीचं ध्यान करायचंय तर भगवंताचंच कर. कारण जे ध्यान तुम्ही सतत करता त्याच लहरी तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जाणवायला लागतात, तुम्ही त्याची अनुभूती घ्यायला लागता आणि सतत ध्यानातून तुम्ही सोहम अवस्थेपर्यंत येऊ शकता. मी तोच आहे, ही जाणीव, ही अनुभूती तुम्हाला ध्यान मार्गातून होऊ शकते. एक कथा रामायणातली अशी सांगितली जाते की त्रिजटा ही एक जरी राक्षसी नसली तरी स्वतः माता पार्वतीनी त्रिजटेचा वेश धारण करून ती अशोक वाटिकेमध्ये जाऊन राहिलेली होती सीतेच्या रक्षणासाठी. आणि ह्या त्रिजटेशी त्याच्यामुळे सीतेचं चांगलं पटायचं. तिला अर्थात ठाऊक नव्हतं
की साक्षात आदिशक्ती आपल्यासाठी आलेली आहे. आणि एक दिवस त्या त्रिजटेने बघितलं की सीता डोळे मिटून काहीतरी मनातल्या मनात पुटपुटत होती. आणि त्रिजटेने विचारलं की तू काय करतेयस? मी मागाशी बघत होते तू त्या झाडाकडे एकटक बघत बसली होतीस, आता बघतीये तर तू डोळेच मिटून बसलीयस. आणि सीता म्हणते की काय सांगू त्रिजटे, ते जे झाड आहे त्या झाडावरती एक छोटंसं घरटं आहे. त्या घरट्यामध्ये चिमणीची छोटी छोटी पिल्लं आहेत. आणि मी रोज बघते, चटक म्हणलंय संस्कृतमध्ये, ती चटिका म्हणजे ती चिमणी दररोज बाहेर जाते, त्या पिलांसाठी खायला आणते. 4 दिवसापूर्वी तिने एक अळी पकडून आणली होती आणि अळी जिवंत ठेवली होती. ती त्या घरट्यामध्ये होती. ती अळी इतकी घाबरलेली होती प्राणभयानी की ती अखंडपणाने त्या चिमणीचं चिंतन करत होती. आणि मी आत्ता माझ्या डोळ्या देखत पाहिलं, ती अळी चिमणी होऊन त्या घरट्यातनं उडून गेली. त्रिजटा हसते, ती म्हणते ठीक, तू डोळे मिटून काय करत होतीस? ती म्हणली मी स्वामींचं स्मरण करत होते, रामरायांचं. मग ती म्हणते चांगली गोष्ट आहे, तू पण राम होऊन इथून निघून जाशील. सीता म्हणते अगं मला एकदम पुढचा प्रश्न मनामध्ये आला आणि मी घाबरून ध्यान थांबवलं. मला ह्याच्यात शंकाच नाही की जो कोणी रघुपतींचं स्मरण करेल, श्रद्धेने करेल, तो राममयच होऊन जाईल. मला चिंता ही आहे की मी जर इथून रामरूपातच बाहेर पडले तर मग सीता कोण? दोन्ही रामच होतील. त्रिजटा म्हणते की तिकडे त्यांची पण अवस्था काही वेगळी नसेल ना, ते अखंडपणाने तुझंच स्मरण करत असतील, मग ते राम सीता होतील आणि आताची सीता तू राम होशील आणि तुम्ही असा संसार सुरू करा. विनोदाचा भाग सोडून दिला तर संपूर्ण ध्यानाने तुम्ही ह्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकता. ह्याची अजून एक कथा आदि शंकराचार्यांच्या बाबतीत घडलेली. आदि शंकराचार्यांनी जेव्हा हिंदू धर्माची पुनः मांडणी करायला घेतली त्यावेळेला इथे यवनी राज्य आलेलं होतं. आणि असाच एक कोणी यवन निव्वळ स्वामींना उपद्रव द्यायचा म्हणून त्यांच्या मागे लागलेला होता की माझा विश्वास बसलाय तुमच्या धर्मातल्या यज्ञांवरती आणि मी भैरव यज्ञ करायचं असं निश्चित केलेलं आहे. भैरव यज्ञाच्या पूर्णाहुतीसाठी मला पृथ्वीच्या सम्राटाचं मस्तक हवं आहे. शंकराचार्य म्हणले ठीक आहे, मी काय मदत करू शकतो ते सांग. तो म्हणतो की माझ्या असं लक्षात आलंय की ह्या पृथ्वीवरचे आध्यात्मिक सम्राट तुम्ही आहात आणि म्हणून मला तुमचं मस्तक या यज्ञाच्या पूर्णाहुतीसाठी द्या. शंकराचार्य म्हणले ठीक आहे, माझ्या शारीरिक मस्तकाने तुझ्या यज्ञाची पूर्ती होणार असेल तर खुशाल घेऊन जा. पण ते म्हणले माझी एक अट आहे. अट काय? की जेव्हा माझ्या आसपास कोणीही शिष्य नसेल आणि जेव्हा मी ध्यानामध्ये रमलेलो असीन त्यावेळेला तू माझं मस्तक काढून नाही. तो यवन म्हणतो की अशी अट का? ते म्हणतात हे बघ, मी ध्यानामध्ये असल्यामुळे तुला तुझं काम करणं सोपं होईल आणि दुसरी तुझ्याच फायद्याची गोष्ट, माझे शिष्य असताना तुझी तलवार माझ्या मस्तकापर्यंत पोचूच शकणार नाही, तुझ्या चिंधड्या उडतील. तर दोन्ही दृष्टींनी मी तुझीच सोय याच्यामध्ये बघतोय आणि म्हणून ह्या अटीचं पालन तू अवश्य कर. तो यवन अनेक दिवस त्याच्यासाठी वाट बघत थांबलेला असतो आणि एक दिवस त्याला असं दिसतंच की स्वामीजी एकटेच आहेत, एकटेच बसलेत त्यांच्या खोलीमध्ये, आश्रमामध्ये आणि तिथे कुणीही शिष्य जवळपास नाहीये आणि स्वामी ध्यानमग्न आहेत. तो लगेच त्याची तलवार काढतो. त्याच वेळेला नृसिंह सरस्वतींचे शिष्य स्वामी पद्मपाद ते गंगा किनाऱ्यावरती होते आणि नृसिंह स्वामींनी देह ठेवताना त्यांना असं सांगितलेलं होतं की आता जाऊन शंकराचार्यांना धर्मसंस्थापनेसाठी मदत करा. आणि पद्मपादांनी पुढे शंकराचार्यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं. ते गंगा किनारी उभे होते, त्यांचं गायत्रीचं पुरस्चरण चालू होतं आणि त्यांना अचानक गंगेचा प्रवाह खूप विचित्र पद्धतीने खळाळतोय. अनेक प्रकारचे अपशकुन त्यांना जाणवायला लागले
त्यांनी तिथल्या तिथे नेत्र मिटले आणि त्यांच्या नेत्रांसमोर दृश्य तरळलं की आपल्या गुरूंच्या मानेवरती एका यवनाची तलवार टांगती झालेली आहे. स्मर्तृगामी, गुरूंच्या स्मरण मात्रे ते आश्रमामध्ये येऊन पोहोचले. नृसिंह सरस्वतींचे शिष्य होते. दिवस रात्र ध्यान गुरुमूर्तींचं करत होते. पद्मपादांनी क्षणभर गुरूंचं ध्यान केलं, स्वामी नृसिंहांचं, आणि सिंह रूपामध्ये तिथे प्रकटले आणि त्या यवनाला फाडून काढलं. हे सगळं होईपर्यंत शंकराचार्य ध्यानमग्न होते. ते ध्यानावस्थातून बाहेर आले तर पद्मपाद अजूनही तिथे सिंह रूपामध्ये गुरकावत फिरत होते. आणि ते सगळं बघितल्यावर शंकराचार्यांनी डोळे मिटले. त्यांनी ध्यान मार्गातून तो सगळा प्रकार बघितला आणि पद्मपादांच्या म्हणजे त्या सिंहाच्या मस्तकावरती हात फिरवला आणि सांगितलं की आता शांत व्हा, मी सुखरूप आहे आणि तो शत्रू त्याचा निपात झालेला आहे, तर आता मूळ रूपामध्ये पुन्हा या. आणि सिंह रूपातले पद्मपाद म्हणाले, स्वामी जमत नाहीये, कारण जोवर मनुष्य होतो तोवर ध्यान लावता आलं, आता सिंह होऊन ध्यान लावता येत नाहीये. अर्थात गुरु कृपेला, गुरुला अशक्य असाध्य असं काहीच नाही. शंकराचार्य हसले. ते म्हणले, हरकत नाही, तुमच्या वतीने मी ध्यान लावतो आणि तुम्हाला तुमच्या पद्मपाद ह्या अवस्थेला पुन्हा आणतो. स्वामींनी ध्यान लावलं, हात त्या सिंहाच्या मस्तकावरती ठेवला आणि ध्यान पूर्ण होता होता तिथून सिंह नाहीसा होऊन पुन्हा पद्मपाद रूपामध्ये ते शिष्यवर प्रकटले. बाकीचा कथाभाग बाजूला ठेवला तर दोन गोष्टींची जाणीव नक्की होते की ध्यान मार्गाने तुम्ही ज्याचं ध्यान करता त्या स्वरूपाचे होऊ शकता. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ध्यान हा फक्त आणि फक्त मनुष्य योनीला मिळालेला आशीर्वाद आहे. 84 लक्ष योनींचा फेरा फिरून आल्यानंतर एकदा कुठेतरी नरदेह प्राप्त होतो. तो जर ध्यानामध्ये आपण रमवला नाही तर ठाऊक नाही पुन्हा किती जन्म फिरल्यानंतर हा देह पुन्हा मिळणार आहे. ही कथा ऐकली ना की जाणीव होते आयुष्यातला किती काळ आपण वाया घालवलाय ध्यान न लावताच. फार फार मौल्यवान देह मिळालेला आहे माणसाचा. अत्यंत बुद्धिमान माणूस आहे की ज्याच्या बुद्धीच्या जोरावरती, ज्याच्या भक्तीच्या जोरावरती तो ध्यान लावू शकतो, ध्यान करू शकतो. आणि कपिल मुनी माता देवाहुतीला सांगतायत की माते तू असं ध्यान कर. माता ह्या संपूर्ण बोधानी तृप्त झालेली होती. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती जिथे कर्दम ऋषींचा आश्रम होता त्याच आश्रमामध्ये ही सगळी कपिलगीता किंवा हा सांख्ययोग जन्माला आला. आता ही सरस्वती नदी म्हणजे काय? ज्ञानगंगा. ही ज्ञानाची नदी आहे. सरस्वती नदी म्हणजे सरस्वती नदी रूप घेऊन वाहती झाली आहे का? सरस्वती म्हणजे साक्षात वेदविद्या. वेदविद्येच्या काठावरती बसून त्यातलं ओंजळभर ज्ञान काढून कपिल मुनी आपल्या मातेला देत आहेत. आणि माता त्या बोधानी तृप्त झाली आहे. तिने आश्रमामधनं आपलं सगळं लक्ष आता आवर्त घ्यायला सुरुवात केलेली आहे. आश्रमामध्ये कधी काय होतं, सडा संमार्जन होतं का नाही, भोजनाची व्यवस्था नीट होते का, आपला संबंधच नाही. आपण फक्त इथे राहतोय पाहुण्यासारखे. एकदा एक साधू बाबा असं एका गावामध्ये प्रवचन करत होते आणि ते म्हणले की आपण सगळेच प्रवासी आहोत. तर त्यांच्यातला एक जण म्हणला की नाही नाही, आम्ही या गावाचे मूळ निवासी आहोत, तुम्ही प्रवासी आहात. ते हसले. ते म्हणले मी ह्या गावाबद्दल नाही रे बाबा बोलते, मी ह्या भूलोकाबद्दल बोलतोय. ह्या भूलोकामध्ये तुम्ही, मी, आपण सगळेच जण फक्त प्रवासीच आहोत. आपण जेव्हा प्रवासाला जातो आपण किती कपडे बरोबर घेऊन जातो? जेवढे गरजेचे असतात. मला 4 दिवस राहायचं असेल, 4 दिवसाचे 4 कपडे. एकच रात्र राहायचं असेल तर 2 कपडे, रात्रीचा 1, उद्या सकाळला 1. आणि मला जर का महिन्याभरासाठी जायचं असेल तर महिन्याभराचे 30 कपडे आपण नेत नाही. म्हणजे आपण एक 8-10 कपडे नेतो की जे आपल्याला महिनाभर धुवून वापरता येतील.
मग स्थावर जंगम आपल्याला कुठे घेऊन जायचंय? प्रवासाला आलोय ना इथे. इथून तिकडच्या प्रवासाला जाताना जेवढं गरजेचं आहे तेवढंच फक्त नेलं जातं. आणि ते काय आहे तर आत्मरूप. त्या आत्मरूपाच्या पलीकडे त्या प्रवासाला जाताना काहीही लागत नाही. एखादं 5 स्टार हॉटेल असतं ना, 5 स्टार 7 स्टार, की जिथे काहीच न्यायची गरज नसते, फक्त तुम्ही स्वतः उठायचं आणि जाऊन राहायचं. आणि तुम्हाला आवश्यक जे काही तुमच्या वैयक्तिक गोष्टी असतील तेवढ्या नेल्या की भागतं. ते वरचं 7 नाही, अनेक स्टारवालं हॉटेल आहे आणि तिथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतात ज्या तुमच्या वैयक्तिक वापराच्या गोष्टी असतात. तो म्हणजे आत्मा. तेवढा फक्त इकडून तिकडे कॅरी करावा लागतो. त्याच्या पलीकडे इकडून तिकडे घेऊन जाण्यासारखं काहीही नसतं. विमानामध्ये बाहेरचं खायचे प्यायचे पदार्थ अलाउड असतात का? काढून बाहेर फेकतात. तिकडे जाताना ना तुम्ही किती चितेवरती ठेवलं की नाही ते वरती घेत नाहीत, काढून बाहेर फेकतात. इमिग्रेशन अलाउडच नाही म्हणतात आमच्या देशामध्ये. आमच्या देशात काय चालतो? फक्त आणि फक्त आत्मवस्तू. फक्त आत्माच, त्यालाच एंट्री आहे आमच्या देशामध्ये, बाकी कोणालाही नाही. पण हा आत्मा तरी एकटा जातो का हो? नाही. हा आत्मा त्याच्यावरती अनेक जन्मांचे संस्कार घेऊन जातो. हे संस्कार म्हणजे काय? मन, बुद्धी आणि अहंकार. हे तिन्हीही आत्म्यासकटच प्रवास करतात. मी कालही ज्ञानदेवांचं उदाहरण दिलं की किती झाल्या येर झाऱ्या मग मिळाला देह ज्ञाना. किती येर झाऱ्या घातल्या ते कोणाला ठाऊक आहे? त्या आत्म्याला ठाऊक आहे. कारण मी मागच्या जन्मात काय वाचलं, त्याच्या मागच्या जन्मात काय केलं, हे सगळं नोंद कुठे ठेवली गेलेली आहे? त्या आत्मस्वरूपामध्ये त्याची नोंद ठेवलेली असते. जेव्हा एखादी आपण बॅलन्स शीट बघतो की नाही, बँकेचं साधं पासबुक, तर एकीकडे खर्चाची बाजू असते आणि एकीकडे जमा ही बाजू असते. पान जरी नवीन उघडलं तरी त्याच्यावरती मागचा बॅलन्स छापलेला असतो. तो मागचा बॅलन्स छापल्यानंतर तो बॅलन्स बघून आपण ठरवतो की मला किती पैसे काढता येऊ शकतात. माझ्या अकाउंटवरती आहेत 32,000 आणि मी चेक लिहून गेले 50,000. बँक देते का 50,000? का? मी चेक लिहून आणलाय ना, माझी सही आहे, माझं अकाउंट आहे. अरे पण तुमच्या अकाउंटला तेवढे पैसे नकोत का? 50,000. म्हणजे जेवढा बॅलन्स असेल तेवढेच काढता येणार की नाही? त्याच्यात पुन्हा बँकेचे नियम असतात. अकाउंट सेव्हिंग अकाउंट आहे का करंट अकाउंट आहे? 32 आहेत म्हणून 32च्या 32 मला कधीच काढता येत नाहीत. 1-2 हजार श्री शिल्लक म्हणून बँकेमध्ये ठेवावे लागतात. बँकेला ॲश्युरन्स नको का की तुमचं खातं चालू राहणार आहे आमच्याकडे? त्याला ॲश्युरन्स नको का की हे खातं चालू राहणार आहे? असं सगळं एकदम एकाच जन्मात नाही काही तो देऊन टाकत. असे अनेक जन्म ही प्रोसेस चालूच असते. पण तरी सुद्धा बॅलन्स शीट प्रत्येक वेळेला त्या आत्म्यावरती अपडेट होत जाते. दररोजच जेव्हा तुम्ही एखादं काम करायचं असं ठरवता, मी दोन्ही प्रकारची उदाहरणं देते. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय तर तुमचं एक दिवसाचं काहीतरी टार्गेट असतं. तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत असलात तरीही, की मला काय आज ह्या 4 फाईल्स संपवायच्या आहेत. आज काही कारणाने 4मधल्या माझ्या 3 कंप्लीट झाल्या आहेत, 1 शिल्लक राहिलेली आहे. म्हणून उद्या बॉस मला असं म्हणणार आहे का की तुम्ही आज 3च घ्या, म्हणजे कालची 1 मिळून टोटल 4 पूर्ण होतील आजच्या दिवसाच्या. बॉस म्हणणार ती तुमची ड्युटी आहे, कालची 1 तुम्ही शिल्लक ठेवलेली आहे, मी आजच्या ठरल्याप्रमाणे पुन्हा आज 4 फाईल्स आणून देणारच आहे. म्हणजे टोटल आजच्या 4 मागची 1 अशा 5 फाईल मला आज पूर्ण करायच्या असतात. मग मे बी ते करताना आज मी ओढून ताणून 4.5 फाईल्स पूर्ण केल्या, अर्धी फाईल शिल्लक राहिली. 3रा दिवस उजाडला, पुन्हा आजच्या दिवसाच्या 4 आणि ती शिल्लक राहिलेली अर्धी, अशा 4.5. आता आज पुन्हा आणखीन काहीतरी विघ्न आलं आणि माझ्याकडनं 3च फाईल्स कंप्लीट झाल्या. आधीची शिल्लक अर्धी, मग आजची शिल्लक 1
पुन्हा उद्याच्या आलेल्या 4, आता संख्या एकदम वाढली. हे नील कधी होणार? जेव्हा आपण पूर्ण मेहनत घेऊ तेव्हा. आपण जर आजचं काम आजच संपवलं तर उद्या उठून मला मागचं शिल्लक काढावं लागणार नाही. एखादी गृहिणी असते आणि ती ठरवते की मला ना आज घरातला हे कपाट आवरायला काढायचंय. ती उत्साहाने सगळं कपाट काढते पण, आणि कप्पा लावताना असं होतं की जाऊ द्या ते शेवटचे 2 कप्पे उद्याच लावूयात. राहिलं काम. उद्याची कामं असतातच. उद्याच्या आता दिवाळी आहे समजा तोंडावरती, तर ती म्हणते की अरे आता ना मला आज लाडू करायचे होते. मग लाडू पण घेते मी करायला, पण ते कालचं अर्धवट राहिलं ना ते पण करावंच लागेल, कारण मग पाहुणे यायचे. मग लाडू पण आणि कपाटाचे 2 कप्पे पण, मग एवढं जमत नाही. मग पुन्हा एकच कप्पा लावून होतो, 1 कप्पा शिल्लक राहतो. लाडू पण थोडेफार होतात किंवा मग ते मनासारखे होत नाहीत. मग पुन्हा पुढचा दिवस उजाडतो. ती म्हणते नाही आज काही करून तो एकदा कप्पा मी आधी लावूनच टाकते. मग तो ती कप्पा लावते आणि मग तिने ठरवलेला जो पदार्थ असतो तो कदाचित राहूनच जातो आणि ती म्हणते जाऊ दे आज सोपंच काहीतरी उरकून घेते फराळातलं. असं करत अचानक पाहुणेच यायचा दिवस उजाडतो आणि तिला असं वाटतं की अरेच्या पाहुण्यांना जो पदार्थ आवडतो ना तो तर अजून मी केलाच नाही आणि तोच जास्त वेळखाऊ आहे, समजा चिरोट्यांसारखा पदार्थ आहे. आणि मग तिला असं वाटायला लागतं की त्या दिवशी टाइमपासच केला नसता तो बरं झालं असतं. पटपट ते 2ही कप्पे लावूनच टाकायला हवे होते. कबीरजी कसं सांगतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब. जे उद्या करायचे ते आज कर आणि जे आज करायचे ते आत्ताच कर ना. वेळ कशाला वाया घालवायचा. आणि म्हणून ध्यान लावायला चांगला मुहूर्त कुठला? आज आत्ता ह्या क्षणी. तो सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. मुहूर्त अनेक लोक असे आहेत, खरंच हसू नका, पंचांग बघून ध्यान लावतात. आज आत्ता ह्या क्षणी मला मनापासून वाटतंय की नाही, मग ध्यान लावायचं. त्याच्यात काय आहे? ध्यान लावायला चांगला दिवस पाहिजे, उपासना सुरू करायला चांगला दिवस पाहिजे. कुठला चांगला दिवस? सगळे दिवस भगवंतानीच बनवलेले आहेत. सगळे दिवस. तुम्ही जन्माला आलात तो दिवस काय तुम्ही पंचांग बघून जन्माला आला होतात की आजचा चांगला दिवस आहे का तर जन्माला येऊयात. आणि पंचांग बघून आपण काही समाधी वगैरे घेणारे सिद्ध पुरुष नाही. त्यामुळे आपला मृत्यूचा दिवस चांगला असेल वाईट असेल परमेश्वरालाच ठाऊक. जर या 2 मुख्य दिवसांचा विचार आपण मुहूर्तावरती करत नाही, करू शकतच नाही, तर आदल्यामधल्या गोष्टी ज्या चांगल्याच गोष्टींसाठी वापरायचे आहे, म्हणजे ध्यान ही जर चांगलीच गोष्ट करायची आहे तर त्याला आणखी मुहूर्ताची गरज कशाला? हे म्हणजे नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. मग असं म्हणायचं करणारच होते आज सुरू, पण आज ना चांगला दिवस नाही आहे. पंचांगात लिहिलंय की आजचा दिवस मध्यम प्रतीचा आहे. प्रत दिवसाची नसते, मनाची असते. आणि प्रत त्याहून जास्त इच्छाशक्तीची असते. आज आत्ता माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि मला ध्यान करावं असं वाटलं. अडवलंय कोणी? ध्यान कुठेही होतं, कुठेही होतं. ध्यान बसल्या बसल्या होतं, ध्यान उभ्या उभ्या लागतं, ध्यान कसंही लागतं. ध्यान लागायला मुख्य म्हणजे काय लागतं? इच्छा लागते आणि मनापासून शरणागत भाव लागतो. या 2 गोष्टी एकत्र आल्या की ध्यान कुठेही लागतं. ध्यानाला बाकीच्या गोष्टी लागत नाहीत. पद्मासन आम्हाला घालता येत नाही ना, म्हणून मग आम्ही ध्यान करत नाही. काय संबंध? आम्हाला मांडी घालून खूप वेळ बसता येत नाही, मग म्हणून आम्ही ध्यान बिन करतच नाही. काय संबंध? ध्यानाने काय अशी नियमावली बनवली आहे, मांडी घातल्याशिवाय मी लागणार नाही. ध्यान उभं राहून पण लागतं, ध्यान पाय पसरून पण लागतं. पायाचा आणि ध्यानाचा संबंधच नाहीये. संबंध कशाचा आहे? मनाचा आहे. मन जागेवर असावं लागतं, ते स्थिर असावं लागतं, ते भगवंतमय झालेलं असावं लागतं. मग अशा कुठल्याही क्षणी ध्यान लागतं. स्थूल देह आणि सूक्ष्म देह असे आपल्या अध्यात्माने सांगितलेले अनेक प्रकारचे देह आहेत. त्याच्यातले हे 2 प्रधान देह आहेत, स्थूल आणि सूक्ष्म. जेव्हा स्थूल देह सूक्ष्म देहामध्ये इतका एकाकार होतो की तो स्थूल देहाचं अस्तित्व विसरतो, त्याला अध्यात्मात ध्यान लागणे असं म्हणलेलं आहे.
सोप्या शब्दात सांगायचं तर मी पण विसरले की जी अवस्था येते ती उन्मनी अवस्था, मनरहित अवस्था म्हणजे ध्यान. एखादा गायक असतो आणि तो इतका मन लावून गात असतो की ते गाणं आणि तो गायक हे वेगवेगळं करताच येत नाही. तिथे तो गायक म्हणून गात नसतो, तो सुरांना शरण गेलेला असतो. जे दिसतं डोळ्याला तो देह नसतो, ते कंठातून येणारे सूर नसतात. श्रोता कधी तल्लीन होतो ज्या वेळेला ते सूर अंतरात्म्याला जाऊन भिडतात. श्रोता तोवर प्रेक्षक असतो आणि तो न कळत श्रोता होतो, त्याचेही डोळे मिटतात. गायक कधी गायक होतो जेव्हा गाता गाता त्याला तो सूर डोळ्यासमोर दिसायला लागतो आणि पुन्हा तीच मगाचीच गोष्ट, ध्यान लावण्यासाठी आवश्यक असलेली बाह्य दृष्टी मिटली की अंतर्दृष्टी जागी होते. बघा, अनेक गायक असे 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 हातवारे करत असतात. काय करत असतात? नोटेशन. सूर तिथे त्यांना तसे दिसत असतात. काही लोक डोळे मिटूनच गातात, काही छताकडे बघून गातात, काही प्रेक्षकांकडे बघून गातात आणि काही परफॉर्मन्स देतात. फरक आहे. वारकऱ्यांचे अभंग सगळेजण काही संगीत विशारद असतील अशातला भाग नाहीये, पण ते कानाला गोड लागतात. का? त्या टाळावरती भले भले माना डोलवायला लागतात, त्यांचे डोळे आपसूक मिटतात, पाऊल कधी ठेका धरतं कळत नाही, कारण त्याच्यामध्ये भक्तिरस ओतप्रोत भरलेला असतो. संत रोहिदासजी म्हणतात, मन चंगा तर कसौटी में गंगा. मन शुद्ध असेल तर सगळी गोष्ट अंतर्बाह्य शुद्ध होऊन जाते. तुकोबा लिहितात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. आजकालच्या साबणांच्या जाहिराती बघून म्हणजे असं झालंय की तो अमुक तमुक साबण वापरला की नोकरी मिळते, छोकरी मिळते, सगळंच मिळतं. मग आयुष्यात बाकीच्या गोष्टींचं काही महत्त्व आहे का नाही? का फक्त दिवस रात्र तो साबणच वापरत राहायचा? नाही, निर्मळ जीवन. जीवनच निर्मळ नसेल तर कोणत्याही ब्रँडचा साबण वापरून आयुष्याला लागलेला कलंक धुतला जात नाही. मग मुळात आयुष्याला कलंकच लागणार नाही याचं जाणीवपूर्वक अवलोकन करणं म्हणजे सदा समाधिस्थ राहणं. जाणीवपूर्वक स्वतःकडे बघत राहा, तटस्थ नजरेने बघत राहा, असा उपदेश कपिल मुनींनी माता देवाहुतीला केला आणि देवाहुतींनी त्याप्रमाणे पुढचं आयुष्य जगलं. ती सिद्ध झाली. साधक भक्तापासून भक्तीच्या एक एक पायऱ्या चढत ती सिद्ध भक्ताच्या अवस्थेला येऊन पोहोचली. ज्या क्षेत्रावरती हे सगळं नाट्य घडत होतं ते क्षेत्र, ते गाव आजही सिद्धपूर नावाने ओळखलं जातं. आणि जिथे मातेला बोध दिला ती मातृगया. ही जी सगळी कपिल मुनींची कथा घडली ही सगळी मातृगयेची कथा. अशा प्रकारे संपूर्ण भागवतातला हा तृतीय स्कंध आपण पूर्ण केला. चतुर्थ स्कंधाची सुरुवात होते ती कशी होते बघा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या 4 पुरुषार्थांबद्दलची ही कथा. का असं? प्रथम अध्यायामध्ये आपण काय बघितलं तर अधिकार बघितले. कशाचे अधिकार? वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, ही कथा कुणी कोणाला सांगितली, का सांगितली, कशासाठी सांगितली, प्रत्येक वक्त्याचं ती कथा कथन करण्यामागचं प्रयोजन काय होतं. कारण एकूण 3 वक्ते आपण बघितले, व्यासदेव, शुकदेव आणि मग सुतशौनकादिक मुनी. प्रत्येक वक्त्याचं टार्गेट वेगवेगळं होतं. व्यासांना त्यांना फक्त प्रचार करायचा होता, शुकदेवांना परीक्षिताचा उद्धार करायचा होता, मध्ये गोकर्ण राहिला, गोकर्णाला स्वतःच्या भावासाठी मुक्ती हवी होती, आणि मग सुतशौनकादिक मुनींनी ऋषीवरांच्या द्वारे हा ग्रंथ प्रमाणित करून जनमानसामध्ये प्रचारित केला. तोपर्यंत हे फक्त हायर क्लाससाठी चालू होतं. राजा परीक्षित वगैरे त्यांच्या राजघराण्यापुरतं सीमित होतं. ते लोकार्पण केलं. 4ही वक्त्यांचं आपापलं असलेलं ध्येय वेगवेगळं आहे,
पण म्हणून त्यांचं कथन बदललेलं नाही. कारण त्यांचं ध्येय जरी वेगळं असलं कथन करण्याचं, तरी जे कथन करायचं होतं ते मूळ एकच होतं, ते म्हणजे परब्रह्म परमात्मा. दुसरा स्कंध हा त्या परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करणारा होता. लीलेला प्रारंभ झाला कसा? सृष्टीच्या आरंभीच्या कथेपासून. म्हणजे आपण स्वयंभुव मनूच्या मन्वंतरापासून ची कथा असं म्हणूयात, कारण त्याच्या आधी अनेक मनू होऊन गेलेच. मरीच वगैरे हे सगळे त्याच्या आधीचेच लोक आहेत. आणि ह्या स्वयंभुव मनूपासूनची कथा बघताना क्रमशः मत्स्यावतार, मग कुर्मावतार, वराह अवतार इथपर्यंतच्या कथा किंवा इथपर्यंतच्या लीला भगवंताच्या आपण बघितल्या. आणि त्या कथा बघत बघत आपण तृतीय स्कंधावरती आलो, ज्या स्कंधाचं नाव होतं ज्ञानस्कंध किंवा कपिलस्कंध. मग कपिल मुनींच्या जन्माची कथा आपण बघितली आणि मग कपिलांनी माता आणि पित्यांना केलेला बोध म्हणजे कपिलगीता किंवा सांख्यदर्शन. ह्या सगळ्यातून जर महत्वाचा भाग असा काही सार रूपाने काढायचा झाला तर आधी आत्म म्हणजे आधी आत्मस्वरूप, नंतर देहभाव. आज गल्लोगल्ली जितके ब्युटी पार्लर्स आहेत तेवढी ध्यान केंद्र आहेत का? देह सुंदर व्हायला सगळ्यांना हवाय, सगळ्यांना देह सुंदर व्हायला हवाय. आत्मा त्याचं काही पडलेलं नाही, कारण तो दिसतच नाही ना. पण आत्मा जाणवतो, आत्मा अनुभवता येतो. एखादी व्यक्ती आपल्याला भेटते, काही ओळखता पाळख आपल्याला उगाचच वाटतं नको बाबा ह्या व्यक्तीशी परत बोलायला. आणि अशीच दुसरी एखादी व्यक्ती ना ओळख ना पाळख पण असं आपल्याला वाटतं ह्यांच्याबरोबरचा प्रवास संपूच नाहीये, छान आहे कंपनी. आत्मा, देह नसतो सुंदर किंवा वाईट. हे आंधळ्याला सुद्धा जाणवू शकतं, कारण आत्मा स्वतःची अनुभूती देतो. आधी आत्म म्हणजे अध्यात्म. आत्म्याचं केलेलं विवेचन, आत्म्याचा झालेला उद्धार किंवा आत्म्याचं उद्धार करणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म. ज्ञानेश्वरीची सुरुवात पण कशी होते बघा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेज्ञा आत्मरूपा. हा आत्मरूपापासून सुरू झालेला प्रवास कुठे पूर्ण होतो? स्वतःसाठी काहीही न मागता येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. आत्मा किती विस्तारला, किती मोठा झाला, तर संपूर्ण ब्रह्मांड त्या आत्मरूपामध्ये सामावून गेलं. ज्ञानदेवांचा आत्मा म्हणजे त्या पंचतंत्रातल्या गोष्टीतली बेडकी नाहीये. फुगला 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 आणि फुटूनच गेला. तो इतका मोठा झाला, इतका मोठा झाला की त्यांनी सगळं ब्रह्मांड सहजी कवेत घेऊन टाकलं. अध्यात्म क्षेत्रातला माणूस विरक्त होत नाही. मी काय सांगते नीट ऐका. अध्यात्म क्षेत्रातला माणूस विरक्त होत नाही. तो कमालीचा हळवा होतो, तो रुजू होतो. त्याला फक्त माणसांचंच नाही, त्याला फक्त स्वजनांचंच नाही, त्याला भूतमात्रांचं दुःख कळतं. कारण ज्याला दुःख कळतं तो संत पदाला जातो. माऊलींनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे की ते म्हणतात की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. सगळ्या विश्वातलं जितकं म्हणून दुःख आहे ना ते माझ्या मनाला येऊन कळतंय, आणि म्हणून तर मी मागणं मागतोय की जो जे वांछील तो ते लाभो. कोणाच्या वाट्याला दुःखच नको, आनंद भरीन तिन्ही लोक. सगळेजण दुःख रहित झाले की सगळेजण आनंदी होतील. आणि हा आनंद मला फक्त भूलोकापुरता सीमित नकोय, मला तो तिन्ही लोकात भरायचा आहे. कारण जे माझे शेजारी पाजारी आहेत, वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण पृथ्वी हे जर का माझं कुटुंब असेल तर स्वर्ग आणि नरक हे माझे शेजारी नाही का झाले? शेजार धर्म काही असतो का नाही? जे मला मिळतं त्याच्यातलं मी थोडं थोडं त्यांनाही वाटीन. आनंद भरीन तिन्ही लोकी, आणि तीनही लोकात मी आनंद भरून टाकीन. जेव्हा ह्या विमल ज्ञानाची प्राप्ती होते ती कशी होते? जेव्हा प्रवृत्तीतून निवृत्ती येते ना तेव्हा शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. आणि जेव्हा तुम्ही शुद्ध ज्ञान प्राप्त करता तेव्हा भक्तीची नवविधा सोपान मालिका म्हणजे जिना चढून तुम्ही मुक्तीच्या उंबरठ्यावर जाऊन उभे राहता. मी उंबरठा म्हणलंय, मी मुक्त व्हाल
असं म्हणलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचं गतजन्मीचं कर्म, प्रारब्ध आणि भगवंत कृपा अशा आणखीनही 3 गोष्टी काम करतात. पण किमान पक्षी आपण उंबरठ्यावरती जाऊन उभे राहू. उंबरठ्यावरती पोचलोय म्हणजे कधी ना कधीतरी घरात जाऊच की नाही. तर उंबरठ्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवींनी किती सुंदर अर्थपूर्ण नावं ठेवलेली आहेत. प्रवृत्तीतून निवृत्ती घेतली की शुद्ध विमल ज्ञान प्राप्त होतं, ते ज्ञानदेव. मग नवविधा भक्तीचा सोपान म्हणजे जिनात चढून अंतिमतः मुक्तीच्या टप्प्यावरती तुम्ही येता, ते आपले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई. एवढी 4 नावं घेतली तरी पुरेल की? अगदी नाहीच जमलं ना भगवंत स्मरण, तर किमान एवढी 4 नावं घ्यावीत, जेणेकरून आपल्याला आठवण होईल की हा तो मार्ग आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याचा. आजकाल गुगल मॅप्स असतात आणि आपण रस्ता चुकलो की ते सांगायला लागतात की आता ना इकडून लॉंगकट आहे, पण हरकत नाही, तुम्ही इकडे अजून U-टर्न घेऊ शकता आणि अजून तुम्ही तुमच्या ठरलेल्या स्थळापर्यंत पोहोचू शकता. हे दर वेळेला येणारं काय म्हणायचं नोटिफिकेशन, नॅव्हिगेशन म्हणजे आपले संत महात्मे. ते पुन्हा 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 येतात. जिथे जिथे आपण रस्ता चुकतो तिथे तिथे येतात आणि पुन्हा सांगतात हरकत नाही, तुम्ही रस्ता चुकलाय, पण आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला योग्य मार्गाला परत घेऊन जाऊ. अनोळखी देशामध्ये, अनोळखी शहरामध्ये आपण असतो, आपल्याला रस्ते सापडत नसतात, कोणीतरी फक्त पत्ता सेंड केलेला असतो आणि गुगलला विचारलं की लगेच कळतं इथून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे का राईट टर्न घ्यायचा आहे, U-टर्न घ्यायचा आहे का आणखी काय करायचं आहे. मला माझ्या शहरातले सगळे वन वे ठाऊक नाहीत, परक्या शहरातले काय ठाऊक असणार आहेत. मग अशा वेळेला एक कोणीतरी लोकल गाईड बरोबर लागतो की जो सांगतो की ते गुगलचा रस्ता ठीक आहे, या गल्लीतनं गेलास ना की शॉर्टकट आहे. ते कोण? ते सद्गुरू, जे आपल्याला शॉर्टकट दाखवतात. पण कंपल्सरी नाही आहे की त्यांनी पण आपल्याबरोबर त्या गल्लीतनं आलो पाहिजे. प्रवास आपल्यालाच करायचा असतो, ते फक्त मार्ग दाखवण्याचं काम करतात. कपिल मुनी राहिले नाहीत माता देवाहुती बरोबर, त्यांनी फक्त मातेला रस्ता दाखवला. सद्गुरू आपल्याबरोबर राहत नाहीत, सद्गुरू फक्त दिशा देतात. पुढचा प्रवास आपल्यालाच करावा लागतो. भक्तीशिवाय आत्मोद्धाराचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात स्वस्त असा कुठलाही मार्ग नाही. भक्तीसाठी काहीच लागत नाही, काहीच नाही. मी ज्यांच्या कवितेनी मगाशी सुरुवात केली त्या बहिणाबाईंचीच आणखी एक कविता आहे. कविता मोठी आहे. त्या ज्या भागामध्ये राहत होत्या त्यांच्या गल्लीमध्ये एक मारवाड्याचं मंदिर होतं, बालाजीचं. आणि तो मारवाडी व्यापारी होता, अर्थात खूप श्रीमंत होता. आणि त्याचा बालाजी सतत सोन्या रुपयात मढलेला असायचा. त्याचं वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात की मारवाड्याचा बालाजी सोन्या रुपयाने मढला, मारवाड्याचा बालाजी शेतकऱ्याचा इठोबा, पाना फुलामध्ये राजी. त्याला काहीच लागत नाही. एक तुळशीचं पान दिलं श्रद्धेनी तरी तो तोलला जातो. कृष्णावतारातली कथा आहे. सत्यभामेनी भगवंत दान करायला काढले होते. दैव दयेनी भगवंत पती रूपात प्राप्त झालेत आणि सत्यभामा त्यांना दानावरती देऊन टाकायला निघालीये. देवर्षींनी एक नवीन शक्कल लढवली. ते म्हणले त्यांच्या वजना इतकं सुवर्ण दे. सुवर्णाचा अभिमान आहे बघा, कलियुगाची सुरुवात आहे. सुवर्णाचा अभिमान आहे आणि सत्यभामा म्हणते सोन्याची कमतरताच नाही माझ्याकडे, हवं तितकं सोनं देते. भगवंत सोन्यावरती तोलला जाईल. तेच आमचे मराठी कवी मात्र सांगतात, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. सत्यभामेला दान देता आला नाही, आमच्या कवींनी तो विकत घेतला, पण दाम मजबूत मोजलो तो. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम. संपूर्ण जन्मात जितके श्वास घेतले त्या प्रत्येक श्वासा गणिक त्याचं नाव घेतलं तेव्हा तो विकत मिळाला. सत्यभामा शरण गेली असती ना, म्हणली असती ना की भगवंता तुम्हीच तुमची तुला सिद्ध करून घ्या, झाली असती. पण सत्यभामा अहंकारी होती. रुक्मिणी हे त्यागाचं प्रतीक आहे. रुक्मिणी ही लक्ष्मी स्वरूप आहे. तिने काय केलं? रुक्मिणीकडे सोन्याची कमतरता आहे, ती महालक्ष्मीचं रूप आहे.
तिच्याकडे सोन्याची काय, ती जी त्याची निर्माती आहे, तिच्याकडे त्याची कशाची कमतरता असणार, पण तिला भक्तीच सिद्ध करायची आहे. तिने काय उचललं, एक तुलसी दल उचललं, त्याच्यावरती श्रीकृष्ण एवढंच लिहिलं आणि पारड्यात ठेवलं, म्हणली उतरव सगळं सोनं. एवढ्या सोन्याची गरज नाही. कृष्ण ते एवढ्याशा पानांनी पण तोलले जातील. सत्यभामा हसली, ती म्हणली दीदी तुम्हाला कल्पना नाही मी केवढं सोनं मगाशी पारड्यात घातलं होतं, तरी त्यांची तुला सिद्ध झाली नाही, एका एवढ्याशा पानाने तोलले जाणार. रुक्मिणी हसते आणि म्हणते सत्यभामे हेच तर तुला अजून कळलं नाही, तुला पानाने होणारच नाहीये, तुला श्रद्धेने आणि भक्तीने होणार आहे. भगवंत जोखावा तो आपलाच श्रद्धा आणि भक्तीच्या पारड्यामध्ये. हे ज्याला कळलं तो संत होतो. सगळ्यांनाच कळेल पण जमेलच असं नाही, तो किमान पक्षी त्या सत्पंथावरचा वाटसरू होतो. भगवंत उद्धवाला सांगताना त्या गीतेमध्ये असं म्हणतात की जे अनन्य भावे मला शरण येतात त्यांचा उद्धार केल्याशिवाय मी त्यांना सोडत नाही, भलेही ते माझे शत्रू असतील तरी. जन्मभर माझ्याशी शत्रुत्व करूनही ज्या क्षणी ते मला शरण येतात त्या क्षणी त्यांचा उद्धार लिहिलेला असतो. जेजुरीचे मल्हारी मार्तंड बघा, शिवशंकरांचा अवतार आहे. मणी आणि मल्ल नावाचे दोन असुर प्रबळ झाले, उन्मत्त झाले, सगळे भूमंडळ कैलासावरती शरण गेलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच बघा आता. शिवशंकर क्रुद्ध झाले, त्यांनी अवतार घेतला, हातामध्ये खंडा म्हणजे प्रचंड मोठी तलवार धारण केली, म्हणून ते खंडोबा झाले. मुळात या अवताराला नावच नाही. जेव्हा शिवशंकर निघाले ना, त्या अवताराला स्पेसिफिक असं काही नावच नव्हतं. हातात खंडा घेतला म्हणून ते खंडोबा झाले. आले, माता पार्वती म्हाळसा रूपाने आल्या, चंद्र त्यांचा घोडा होऊन त्यांच्या बरोबर आले आणि यळ म्हणजे 7 कोटी देवगण त्यांच्या बरोबर त्यांचं सैन्य म्हणून लढायला आले, म्हणून यळकोट जय मल्हार असं म्हणतात. आधी त्यांच्या बरोबर लढलेल्यांचा जय जयकार आणि मग भगवंतांचा. आधी लढलेल्यांचा, मग त्यांच्या शत्रूंचा आणि मग भगवंतांचा. कसा? मल्लहारी. ज्या क्षणी शंकरांचा खंडा त्या मल्लावरती पडला त्या क्षणी मल्लाला जाणीव झाली आणि तो म्हणतो तुम्ही तर जगताचे माता पिता आहात, मी लेकरू होऊन शरण येतो, मला अभय द्या. मारलंय, त्याच्या कर्माची गती त्याला दिली आहे, पण म्हणतात की वत्सा मला शरण आलायस, मला पिता म्हणलायस, तर तुझी एक इच्छा सांग मी पूर्ण करीन. संपूर्ण शरणागते मल्ल त्या क्षणाला कोणतंही अनुचित दान त्यांनी मागितलेलं नाही. तो असं नाही म्हणला जीवदान द्या, तो म्हणला मला माराच, माझ्या कर्माची गती मला मिळायलाच हवी, पण माझं नाव अखंडपणाने तुमच्याशी जोडलेलं राहू द्या, नावानी सुद्धा मला आता तुमचा वियोग नको, इतकं अभिन्न मला बनवून टाका. आणि भगवंत हसतात आणि ते म्हणतात की आजपासून माझा हा अवतार मल्लहारी, आधी तुझं नाव नंतर माझं, मल्लहारी. मी किती दयाळू आहे, तर जो संपूर्ण शरणागत होईल त्याच्यावरती मी अखंड कृपा करीन. शत्रूवर इतकी करतात, भक्तांवर का बरं करणार नाही? का म्हणून अविश्वास दाखवायचा? जे त्यांच्याबरोबर सतत शत्रुत्व धरतात त्या रावणाला सुद्धा त्यांनी मुक्ती दिली, त्याचे अंतिम संस्कार केले हे सांगून की मरणांती वैराणी, मरण आलं वैर संपलं. ज्या भगवंताची भलेही आम्ही भक्ती नाही केली पण कधी त्याचं शत्रुत्वही नाही केलं तर तो आमचं का म्हणून अघटित करेल? भगवंत म्हणतात की माझ्यावरती श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, जेही करीन ते चांगल्यासाठीच करीन, जशी दृष्टी तशी सृष्टी. भगवंत पुढे असं सांगतायत की मी जिथे कुठे आहे ते माझं स्वस्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न कर. प्रत्येकच वेळेला मी दृष्टीला दिसेनच असं नाही, कारण जे दिसतं तेच सगळं सत्य असतं असं बिलकुल नाही. ते म्हणतात की देही असोनी मी विदेही, गुप्त रूप तू जाणून घे, कमलपत्रचे स्थान हे माझे, भक्तवरा तू समजून घे. जसं कमलपत्र पाण्यामध्ये असतं
पण पाण्याचा एक थेंब अंगावरती घेत नाही, त्याप्रमाणे मी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असतो, पण ब्रह्मांडाचा आणि माझा संबंध म्हणशील तर काहीही नाही. देही असोनी मी विदेही, मी आत्मरूपाने राहतो आणि आत्म्याला देहच नाही. मी देहात असतो पण मी विदेही असतो. देही असोनी मी विदेही, गुप्त रूप तू जाणून घे, कमलपत्रचे स्थान हे माझे, भक्तवरा तू समजून घे. ही समजून घेण्याची क्रिया म्हणजे ज्ञानाची पूर्ण क्रिया. आणि जिथे पूर्ण ज्ञान सिद्ध होतं तिथेच 4 पुरुषार्थ प्रकट होतात. आणि म्हणून चतुर्थ स्कंध हा या 4 पुरुषार्थांवरचा. आज थांबू, उद्या 4 पुरुषार्थांना सुरुवात करू. कृष्ण अर्पणमस्तु.